नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच केवळ एक स्थानिक सत्ता बदलली असं नाही, तर बीडच्या राजकारणात गेली 4 दशकं घट्ट रोवलेली एक राजकीय चौकटच कोसळली असं चित्र स्पष्ट झालं. मतदारांनी दिलेला हा कौल केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित नसून तो दीर्घकाळ चाललेल्या एकछत्री कारभाराविरोधातील ठाम संदेश आहे. बीड नगरपालिका आणि क्षीरसागर कुटुंब हे जणू एक समीकरणच बनलं होतं. पालिकेचं राजकारण, निर्णय प्रक्रिया, सत्ता केंद्र आणि नेतृत्व या सगळ्यांचा केंद्रबिंदू अनेक वर्ष क्षीरसागर कुटुंबच राहिलं. जवळपास 40 वर्षाहून अधिक काळ बीड नगरपालिकेवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं. ही सत्ता केवळ संख्याबळावर टिकलेली नव्हती, तर ती काटेकोर राजकीय व्यवस्थापन, विरोधकांना निष्भ्रम ठेवण्यासाठी रणनीती आणि सत्तेभोवती उभा केलेल्या विश्वासू यंत्रणेमुळे अधिक मजबूत होत गेली. या सत्तेचे मुख्य शिल्पकार होते डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर. त्यांनी एकहाती पालिकेचा कारभार चालवला. नगरपालिकेतील निर्णय असोत, राजकीय समन्वय असो किंवा विरोधकांची कोंडीकरण असो, प्रत्येक टप्प्यावर त्यांची पकड भक्कम होती. सत्ता कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातातून जाऊ नये यासाठी त्यांनी दाखवलेली राजकीय मुसद्देगिरी केवळ बीडपुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार भूमिका बदलल्या, आघाड्या केल्या, पक्ष बदलले, पण सत्ता टिकून ठेवली. मात्र काळ कोणासाठीच थांबत नाही, हे या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झालं. गेल्या काही महिन्यापासून डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर आजारी असल्याने सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिले. त्यांच्या अनुपस्थितीत पालिकेच्या राजकारणाची धुरा त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या हातात घेतली. ही निवडणूक केवळ नेहमीसारखी नव्हती, तर ती प्रतिष्ठेची बनण्यात आली. कारण अनेक वर्षाच्या सत्तेची परंपरा पुढे चालू ठेवणे हेच या निवडणुकीचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यासाठी राजकीय गणितं मांडली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय याच पार्श्वभूमीवर योगेश क्षीरसागरांनी घेतला. भाजपची सध्याची क्रेज, केंद्र आणि राज्यातील सत्ता, विजयाचा फॉर्म्युला या सगळ्यांचा फायदा होईल आणि पालिका आपल्या ताब्यात राहील असा आराखडा आखण्यात आला. मात्र हा आराखडा प्रत्यक्षात साफ फसला. या एका निर्णयामुळेच बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. योगेश क्षीरसागर भाजपमध्ये गेल्याने अजित पवारांनी पालिकेची संपूर्ण जबाबदारी अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवली. बीडच्या नगरपालिकेच्या राजकारणात पहिल्यांदाच थेट उतरलेल्या पंडितांसाठी ही संधी मोठी होती. त्यांनी ती संधी अक्षरशः सोन्यात रूपांतरित केली. बीड हे क्षीरसागरांचं अभेद्य किल्ला मानलं जात होतं. याच किल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम पंडितांनी केलं. संघटन, रणनीती, उमेदवारांची निवड, प्रचाराची दिशा आणि मतदारांशी थेट संवाद या सगळ्या पातळ्यावर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या लढ्यातील ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागरही सक्रिय झाले. त्यांनी एक वेगळीच राजकीय कसरत केली. भाजपच्या व्यासपीठावर जायचे नाही, पण भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करायचा हा विचित्र गणगणित डाव त्यांनी वापरला. एका पुतण्याच्या पारड्यात आपले वजन टाकायचे आणि दुसऱ्या पुतण्याच्या विरोधात उभे राहायचं, हा राजकीय तिढा मतदारांसमोर स्पष्ट होता. मात्र यावेळी मतदारांनी पारंपरिक समीकरणे झुगारून देत स्वतंत्र निर्णय घेतला. शेवटच्या दिवशी भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बीडमध्ये आले. तरीही तो प्रभाव निर्णायक ठरू शकला नाही. याचा अर्थ मतदारांचा निर्णय हा केवळ पक्ष नेता किंवा सत्तेच्या ताकदीवर आधारित नव्हता, तर स्थानिक राजकारणातील कंटाळा, दीर्घकाळ चाललेला एकछत्री कारभार बदलण्याची इच्छा या भावनेतून तो आला होता. विजयसिंह पंडित यांना जे त्यांच्या होम पिचवर करता आलं नाही, ते त्यांनी बीडमध्ये करून दाखवलं. गेवराईत त्यांना बाळराजे पवारांनी पराभूत केलं, पण बीडमध्ये त्यांनी पवारांच्या विश्वासास पात्र ठरत सत्ता बदल घडून आणला. या दोन्ही नगरपालिका पंडितांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. केवळ पालिकेपुरते नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणाचं नेतृत्व आपल्या हाती घेण्यासाठी त्यांनी सगळी ताकद पणाला लावली होती. अजित पवारांनी अवघ्या 8 दिवसात 2 वेळा बीडला भेट देणं हे निवडणूक केवळ स्थानिक नसून राज्यस्तरीय महत्त्वाचे असल्याचंच द्योतक होतं. अखेर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रेमलता पारवे विजयी झाल्या. एकूण 19 नगरसेवक निवडून आले. हा आकडा केवळ संख्येचा नाही, तर सत्तेच्या केंद्रबिंदूतील बदलाचा आहे. या सत्तांतराचे बीडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. आजवर बीडमध्ये क्षीरसागरांशिवाय पानही हलत नव्हतं, अशी स्थिती होती. आता मात्र क्षीरसागरांना बाजूला सारत पंडितांनी बीडमध्ये स्वतःची स्वातंत्र्य आणि भक्कम राजकीय जागा निर्माण केली आहे. हे स्थित्यांतर क्षीरसागरांसाठी मोठा धक्का आहे. आमदार संदीप क्षीरसागरांनाही या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. 12 नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा मोठा मताधिक्यानं पराभव स्वीकारावा लागला.
सत्ता हातातून जाणं हे केवळ एक निवडणूक पराभवाची बाब नाही, तर 4 दशकाच्या राजकीय वर्चस्वावर पडलेली ही पहिली मोठी तडा आहे. ही लाट केवळ बीडपुरती मर्यादित राहिली नाही. अंबाजोगाईत नगरपालिकेतही असाच बदल घडून आला. राजकिशोर मोदी आणि अंबाजोगाई नगरपालिका हेही एक प्रस्थापित समीकरण होतं. अनेक वर्ष पालिकेवर त्यांची सत्ता होती. यावेळी मात्र मतदारांनी त्यांनाही स्पष्टपणे नाकारलं. भाजपचे नंदकिशोर मुंदडा यांनी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत मोदींचा पराभव केला. त्यामुळे अंबाजोगाई पालिकेत पहिल्यांदाच मुंदडा यांची सत्ता आली. मोदी आणि मुंदडा यांच्यात थेट लढत झाली आणि मतदारांनी बदलालाच पसंती दिली. या सगळ्या निकालाचा एकत्रित अर्थ घेतला तर एक बाब प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या घराणेशाही विरोधात मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता ही सेवा आणि विकासाची असते, ती कायमस्वरूपी मक्तेदारीसाठी नसते. हा संदेश मतदारांनी ठामपणे दिला आहे. बदल हा लोकशाहीचा आत्मा आहे. बीड आणि अंबाजोगाई या दोन्ही ठिकाणी झालेली सत्तापालट हा केवळ राजकीय समीकरणाचा फेरबदल नाही, तर लोकशाही प्रक्रियेचा विजय आहे. आता या नव्या सत्ताधाऱ्यांसमोर अपेक्षा मोठ्या आहेत. बदलांसाठी मतदान केलेल्या मतदारांचा विश्वास टिकवणे, विकासाला गती देणे आणि सत्तेचा अहंकार टाळणे हेच त्यांच्या यशाचे खरे मोजमाप ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.